गिरीश महाजन सारखे टवाळखोर झोपाटणारा माणूस मी म्हणजे पुरं सांगेल, कोणाला कमी लेखत नाही. लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन. मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, असा बिंडोक पालकमंत्री तात्काळ हटवा. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील शासकीय ध्वजावंदन सोहळा पार पडला. मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान एक वेगळाच प्रकार घडला. भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप करत एक महिला पोलीस कर्मचारी संतप्त झाले. थेट मंत्र्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पत्रात घ्यावी. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरू शकतो. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या प्रकरणावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनीही अशा बिंडोक आणि असंवेदनशील पालकमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांना चांगलंच सुनावलं. नाशिकचा पालकमंत्री बाबासाहेबांना विसरतो, बाबासाहेबांचं नाव घेतच नाही. ज्यांचं काही योगदान नाही त्या महापुरुषांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं. लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन. आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर लक्षात आणून द्यायला गिरीश महाजन काही वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे, असा बिंडोक पालकमंत्री तात्काळ हटवा. पदावरून काढून टाका गिरीश महाजनला. हे बिंडोकपणाचं लक्षण आहे. त्या महिला कर्मचारींनी, भारतीय महिलेनी तिथं यांना लक्षात आणून दिलंय. तिचा सन्मान करा, तिचं स्वागत करा. तिलाच पोलिस धरतायत. पण तिने सांगितलं सस्पेंड झालं तरी चालेल, पण बाबासाहेबांचा विसर पडू देणार नाही. ही भारतीय महिला आहे, हा भारत आहे. प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य आहे. हे लक्षात आणून दिलं आमच्या महिलेनी. आणि गिरीश महाजन सारखे टवाळखोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विसर पडला असेल ना गिरीश महाजन, जळगाव नाशिक मधून तुम्हाला सुद्धा जनतेच्या डोक्यातून काढायला वेळ लागणार नाही. आजपर्यंत आम्ही सिरियस घेतलेलं नाही, पण बाबासाहेबांबद्दल जर ही भावना तुमची असेल तर तुम्हाला सिरियस घ्यायला वेळ लागणार नाही. ज्या महिलेने हा आवाज उठवला कर्मचाऱ्यांनी, तिचा सन्मान करा, स्वागत करा. पण जर तिला सस्पेंड केलं, तिच्यावर जर कोणती कारवाई केली तर याद राखा, त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाही.